येवला तालुक्यामध्ये इलेक्शनचे वारे जोरदार वाहत आहे आणि आज या ठिकाणी सर्व प्रचार थांबणार आहे। त्यानिमित्ताने आज आपण जनमत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण विठ्ठलाच्या कोटमगावला आलेलो आहे। तर त्या ठिकाणी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे या मतदानाबद्दल, या इलेक्शनबद्दल ते आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला एक भूमिपुत्र आहे आणि एक विकास पुरुष आहे, तर याबद्दल काय सांगाल? विकास पुरुष आपण 2004 ला ज्या भूमिपुत्राने आणला त्या भूमिपुत्राचं पुढं भूमिपुत्राला त्रास झाला। त्याच्यानंतर आम्ही भूमिपुत्राचं नाही ऐकता विकास पुरुष विकास करेल हा माणूस विकास पुरुष म्हणते, पण विकास पुरुष कशाचा विकास? तर मोठे मोठे बिल्डिंगा बांधल्या म्हणे, रस्ते केले। आता त्याचंच उदाहरण सांगायचं, त्या बिल्डिंगा बांधून आमचे पोरं तिथे भीक मागायला ठेवायची का? याचं कारण काय? तर मी स्वतः माझ्या मुलीचे ॲडमिशन घेण्यासाठी भुजबळ साहेबाच्या ऑफिसला गेलो। त्यांनी काय केलं, अरे बाबा समीर भाऊला भेट, अरे बाबा लोखंडेला भेट, असं करता करता मला 15 दिवस घुमवलं। माझ्या मुलीच्या ॲडमिशनची वेळ निघून गेली आणि मला इतका मानसिक त्रास झाला। माझ्याकडे फी भरायला पैसे कमी होते। मी म्हणलं साहेब काहीतरी मला फीमध्ये सवलत द्या। सवलत विषय केला, बनकरांना पण होते तिथं। बनकरांना म्हणे या मुलीचं या बाबाचं काम आपलं झालं पाहिजे, यांचं मुलीचं करिअर धोक्यात येता कामा नये, तर यांचं झालं पाहिजे। तर मी त्यांना म्हणलं मला ज्यांची तुमची जी फी आहे त्यामध्ये 3 टप्पे करून द्या। असं काही नाही मी फी पूर्ण मागत होतो, कारण माझ्याकडे पैसे नव्हते। ऐन वेळेला ॲडमिशनला एवढे पैसे कुठून आणायचे? 2,80,000 3 लाख। तर त्यामुळे मला त्यांनी इतकी हिनवागणूक देऊन परत आलेलो आहे। मी इतक्या मानसिक टेन्शनमध्ये होतो की त्या दिवसापासून मी ते भुजबळाच्या कार्यालयात पाय द्यायला गेलो नाही। त्याच्यासाठी आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे। आरक्षण याच्यासाठी पाहिजे का आम्हाला फीसाठी सवलतीत पाहिजे, कारण माझी परिस्थिती नसल्यामुळं माझी मुलगी आजही घरीच आहे। त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाला खोडा घालणार आहे हे बाहेरगावचे आता आम्हाला नको आहे। आम्हाला भूमिपुत्र पाहिजे। आमच्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतील तेवढ्यासाठी आम्हाला भूमिपुत्र हवं आहे। आता खूप झाला तुमचा विकास, आम्हाला करू नका भकास। रामकृष्ण हरी। आता आम्ही वाजवणार तुतारी। अजूनही या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर त्यांना विचारूया का यांनी जसा अनुभव सांगितला तसं तुमच्या मुलांना किंवा तुम्ही जे आरक्षणासाठी भांडताय किंवा आरक्षणासाठी मागणी करताय तर ती योग्य आहे का अयोग्य आता सध्याच्या परिस्थितीला? मागणी योग्य आहे, आरक्षण पाहिजेच। मुलांसाठी आरक्षण का नको? आरक्षण इतर समाजाला आरक्षण मिळतंय, आम्हाला का नको? आम्ही मराठ्यांनी काही कोणाचं पाप केलेलं आहे का? आम्हाला का आरक्षण नको? आरक्षण देण्यासाठी हे नेते का बरं मध्ये आडमुठेपणानं वागतात? सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे। जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं, यांनी द्यायला पाहिजे होतं। जरांगे पाटील बिचारे 2-2 महिने समजा उपोषण करतायत तरी आरक्षणाला नाही म्हणतायत। वरतून आमच्या शेतीमालाचे भाव पण पूर्ण पडलेले मध्ये 4 ते 5 वर्ष भाव। सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीन 2014ला 5-5.5 हजार होती। त्यावेळेस फडणवीस साहेब सुद्धा म्हणत होते सोयाबीन 7,000 रुपये झाली पाहिजे। आज सोयाबीन 7,000 ने 4,000 रुपये। आता त्यांची सत्ता आहे, आता त्यांची सत्ता आहे 10 वर्षापासून, तरी पण नाही होत। सोयाबीन नाही आहेत। मकाला थोडे मार्केट आहे। कांद्याचे मार्केट मध्यंतरी पडले होते, कांदे अक्षरशः रस्त्यावर फेकले, तरी पण कोणी नेता बघायला नाही आला। कांद्याचे भाव वाढले की निर्यात बंदी लगेच होते। नाही मग हे नेते मतदानासाठी येतात आणि कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचं लक्ष देता का? नाही, अजिबात लक्ष नाही देत, फक्त मतदानापुरते। मग आता तुम्ही काय करणार आहे? मतदानापुरतेच जर येणार आहे तर तुम्ही आता सध्या राजा आहे, आमच्या पद्धतीने आता मतदान राजा आहे, तुम्ही तर काय करणार आहे? आम्ही एकदम आमच्या पद्धतीने व्यवस्थित आता कार्यक्रम लावू। तुमच्याकडे तुम्ही शेती करता बरोबर? शेती करताना तुम्हाला काय काय अडचणी निर्माण होता? बऱ्याच अडचणी येतात। आमचं आता पाणी 8 महिने 12 महिने करू म्हणे, अजून पाणी 12 महिने झालेलं नाही। चारीचं पाणी 3 रोटेशन होते, ते कट होऊन प्रत्येक कोणत्या गावाला प्यायला पाणी आम्हाला 2 रोटेशन, ते पण फुल मिळत नाही। रोटेशन पण फुल मिळत नाही, तर पाण्याची अडचण आहे। आता ठीक आहे पाऊस जास्त झाला म्हणून ठीक आहे, पण पाऊस नसल्यावर मागच्या वर्षी दुष्काळ परिस्थिती, मी बाहेर जाऊन कांदे केले, मग खर्च वाढला। यांचं गलथानपणामुळे झाला ना सर, नियोजनाचा अभाव। हो। काय वाटतं या इलेक्शनच्या बाबतीत तुमचं? आता सध्या मोठी टफ फाईट बघायला भेटते। एक भूमिपुत्र आहे आणि एक विकास पुरुष असं आपण बोर्डावर वाचतो, प्रत्येकाचे बोर्ड बघितलेच असतील तुम्ही, तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आमच्या गावात आले त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो। मला फक्त सांगायचं एकच आहे
कसं सर्व नेते सगळे चांगलेच असतात. नेते म्हणजे सर्व पटईत राहतात, कोणाला कसं पटवायचे त्यांना माहीत राहतं. पण भाजप शिंदे गट, अजित गट या लोकांनी ना स्वतःची लंका स्वतः कशी जाळून घेतली त्याचं एक मी उदाहरण देतो. जसं रावणाने सीता घेऊन गेले आणि हनुमंतराय ज्यावेळेस लंकेत गेले, पण लंकेमध्ये रावणाने काय केलं, राखेल रावणाचं, चिंध्या रावणाच्या, काडेज पेटी बी रावणाची आणि फक्त हनुमंतरायाची शेपूट होती. यांनी स्वतः काडी लावून स्वतःची लंका पेटून घेतली. आणि हनुमंतराय हे आरामशीर स्वतःची शेप घेऊन वापस आले. यामुळे या नेत्याच्या चुकीमुळे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचासुद्धा मोठा अपमान केलेला आहे ह्या खालच्या लोकांनी. त्याच्यात आमचे माणिक भाऊ हे तर आमचे मराठाचे आणि आम्ही त्यांच्या कुठलं काही जरी झालं तर माणिक भाऊला आम्ही पडून देणार नाही म्हणजे नाही. तुतारीला मतदान करणार. तुतारीला करणार म्हणजे करणार, कुठल्याही परिस्थितीत जीव गेला तरी चालेल, पण माणिक भाऊ यावेळेस आणणार म्हणजे आणणार, याच्यात काही शंका नाही. आणि ही पांडुरंगाला साक्षी ठेवून मी हे शब्द देतो की येणार म्हणजे येणारच. या ठिकाणी अजून काही तरुण आहे तर त्यांना विचारूया का काय वाटतं तुम्हाला या इलेक्शनच्या बाबतीमध्ये. सर्वात पहिल्यांदा लोक न्यूज 9चे कोटम गावामध्ये आले, ग्राउंड लेवलपासून ती सगळ्यांची माहिती घेत आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आहे. आणि तुम्ही जसं पहिले विचारलं की एकीकडे भूमिपुत्र आहे आणि एकीकडे विकास पुरुष आहे. विकास पुरुष हे त्यांना लोकांनी बहाल केलेली पदवी का त्यांनी स्वतःहून पदवी घेतलेली आहे ते पहिले त्यांना विचारणं गरजेचं आहे. विकास केला म्हणजे काय, त्यांनी स्वतःचाच विकास करून घेतला, म्हणूनच 2.5 वर्ष ते जलनायक नाही ते जेलनायक आहे, म्हणून जेलमध्ये गेले ते 2.5 वर्ष. बेहिशोबी मालमत्ता त्यानुसार ते जेलमध्ये गेले. आता जेलमध्ये केले, पण आता तुम्ही त्यानंतरही आपल्याला ते मतदानासाठी आपल्याकडे मागणी करताय, तर असं काय तुम्हाला त्यांनी या तरुणांसाठी इथं रोजगार निर्मिती असेल किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काय व्यवस्था केलेली आहे का? शिक्षणाचं तर काहीच नाही, झिरो आहे. शिक्षणाचं व्यवस्था तर दराडे साहेबांनी त्यांनी केलेली आहे, त्यांचे कॉलेजेस वगैरे. यांनी काय फक्त सरकारी बिल्डिंगा बांधल्या आणि त्याच्यामध्ये कामाला फक्त त्यांच्याच जवळपासचे लोक भरलेले आहे. सर्वसाधारण तिथं एंट्री नाही, काही नाही. साफसफाई कर्मचारीसुद्धा सर्वसाधारण नाही आहे, कुठं साफसफाई नाही, काही नाही, काहीच विषय नाही. तर फक्त बिल्डिंगा बांधून का विकास होत नाही, त्यासाठी बाकीचे प्रयत्न करावे लागतात. कुठे इंडस्ट्रीज नाही आहे, कुठं काही नाही आहे. त्यांनी मागे एकदा घोषणा केली होती चिचोंडी किंवा आणि काही परिसरात आम्ही इंडस्ट्रीज आणू, एक कंपनीसुद्धा आज इथं नाही आहे. आणि सगळे इथले मुलं शिक्षणासाठी सुद्धा पुन्हा नाशिक या ठिकाणी जातात आणि नोकरीला पण तिकडंच आहे. एवढ्यातले सगळे मुलं चांगले तरुण, सगळे मुली सगळ्या बाहेर आहे. आता इथं आरोग्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? सरकारी दवाखान्यात जर गेला तर काय एखादं तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? सरकारी दवाखाना आहे ना, केलेलं आहे, चालू आहे व्यवस्थित, त्याचं काही नाही. ते सर्पदंशाचे कधी कधी औषधच नसते, ऑक्सिजन नाही आहे, फक्त आणून ठेवलेले आहे. काका काय वाटतं तुम्हाला, या 20 वर्षामध्ये तुम्ही मतदान केलं असेल बरोबर आहे, आत्ताची या 20 वर्षाची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक याच्यात काय वाटतं? तर 20 वर्षानंतरची निवडणूक ती वेगळीच होती, आत्ताचं सध्याचं वारं वेगळं आहे. याला कारण असं आहे की धोकाधडी जास्त झाली आणि त्याच्यामुळे जनतेचं थोडंसं मराठ्यांना असं सांगितलं आहे का बा तुमच्या दाड्या डोक्यात तुम्हीच करा भादरा. तर मग आता मराठ्यांनी जर दाड्या डोक्यात जर भादराच्या ठरल्या तर मग न्हाव्यांनी काय करायचं, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे हे जे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही नाराज आहे? हो, नाराज म्हणजे आमच्या जातीचा प्रश्न आहे. आम्ही मराठा आहे, मीठ खाल्लेलं आहे शिवाजी महाराजांचं. आम्ही काय आमचे सरदार होते पहिले, तर ते आम्ही यांना भिणार नाही. हे आज राजे झाले, काल नव्हते. आता जी परिस्थिती आहे तर तुम्ही त्यांनी आरक्षणाला विरोध केला तर त्या विरोधामुळे त्यांच्याकडे तुम्ही मतदान करणार नाही, तुम्ही कुठं मतदान करणार? आम्ही आमचे येवल्याचे माणिक भाऊ तुतारीला मतदान करणार. तुतारीने आमचे माणिक भाऊला बघून मतदान करणार, आम्ही तुतारी सुद्धा नाही बघणार. काका काय वाटतं, तुम्ही जे शेतात पीक पिकवता त्या भावाबद्दल, या सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आहे ना मकाला याला त्याला त्यांनी भाव द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट लाईट आहे दिवसा द्यायला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट पाणी हे ते पाटाला याला त्याला ते येळाला यायला पाहिजे. हे ज्या काही सुविधा आहे आमच्या कायमच्या या स्वरूपी हे आम्हाला या अडचणी येते त्यांनी द्यायला पाहिजे. नाही दिल्याबद्दल मग ते आता त्या पद्धतीनेच होणार आहे त्या गोष्टी. पण त्यांनी तर ते सांगताय का आम्ही आता लाईट जे आहे लाईट बिल जे आहे तुम्हाला माफ केलं, पण लाईट बिल माफ करून तुमचे प्रश्न सुटले का? नाही सुटले ना. मग ते आता ते रात्री 12 वाजता येतात आणि सकाळी 6ला जाते. केव्हा झोपायचं आणि केव्हा पाणी भरायचं ते असा एक प्रश्न आहे ना. तुम्हाला लाईटचा प्रश्न अजूनही भेडसावतोय. पाण्याच्या बाबतीत काय सांगाल? पाणी बी आता पाणी हे चालू वर्षाला बरं, पण मागच्या वर्षाला पाणीच नाही ना. मागच्या वर्षाला कुठे पाणी होतं? प्यायलाही पाणी नाही राहिलं. एकच रोटेशन आलं, नंतर पाणीच नाही ना. येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैठणीचा बिझनेस आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं तरुणांना दुसरा सोर्स नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त. आहे तर ती शेती आहे. म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय आता सध्या. तर त्याबद्दल काय सांगाल? पैठणीबद्दल सांगायचं जर ठरलं तर येवल्याची पैठणी आज 7 समुद्र पलीकडे पोचलेली आहे. तर ती येवलेकरांचे जे कारागीर आहे, येवल्यात जे पैठणी विणकर आहे, यांच्या मेहनतीने पोचली. जरी भुजबळ साहेब काही दिवसापूर्वी म्हटलं होतं येवल्यात आम्ही पैठणीसाठी क्लस्टर उभारलं किंवा बांधलं, तर त्याचा पुरेपूर वापर हा किंवा त्याचा जो फायदा व्हायचा तो सर्वसाधारण पैठणी कारागिरांना व मागमजुरांना झालेला नाही. तो फायदा फक्त त्यांच्या जवळचे जे काही लोक असतील तो त्यांनाच झालेला आहे. आणि येवल्याच दुसऱ्या गोष्टी सांगायच्या ठरल्या, विकास. आणि तुम्ही म्हटले भूमिपुत्र आणि विकास, तुम्ही कोणाला निवडशाल? तर विषय असा आहे की ज्याप्रमाणे भूत आहे पण ते दिसत नाही, जे ज्याच्या राशीत असतं त्याला दिसतं, तसं यांचा विकास पण जे 10-20 लोक त्यांच्याबरोबर फिरतात किंवा जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार असतील तो विकास तर त्यांनाच दिसतो. तो बाकीच्या सर्वसामान्य जनतेला दिसत नाही. ते त्यांच्या राशीतले त्यांना. आणि दिसला पण तो फक्त बॅनरवर दिसतो किंवा मग ती गाडी फिरवायली 4-5 दिवसापासून ते स्क्रीनची त्याच्यावर दिसतो. वास्तविक बघायला गेलं, मी आता नाशिकहून आलो आहे, तर नाशिकहून इथपर्यंत व्यवस्था रोडची अशी अवस्था आहे की मला अक्षरशः पेन किलर गोळी खाऊन जावं लागेल आता. आणि जर येवल्यापासून लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कांद्याची, येवल्यात जर चांगले बाजार भेटत नसले म्हणून जर शेतकऱ्यांनी विचार केला की आपण लासलगावला कांदे न्यावा, तिथं आपल्याला चांगला बाजार भेटेल, तर येवल्याहून लासलगावला कांदे न्यायला तो रोड असा आहे का जर आपण 30 क्विंटलची ट्रॉली जर भरली तर ती लासलगाव जाऊपर्यंत 20 क्विंटल भरला असा रस्ता आहे. कधी पलटी होईल खड्ड्यामध्ये ती सांगता येत नाही. मग यांनी विकास कसा काय केला नेमकी? जर नाशिकहून येवल्याला यायला व्यवस्थित रस्ते नाही, नगरवरून येवल्याला यायला व्यवस्थित रस्ते नाही, लासलगाववरून येवल्याला यायला व्यवस्थित रस्ते नाही, नेमकी विकास केला काय? आणि फक्त बोबाटा केला, विकास केला. नेमकी विकास केला काय? आज बी आमचा तरुण बेरोजगार आहे. चिचुंडीला MIDC आणतो म्हणले, ती काय आणली नाही. आज बी आमचे शेतकरी त्यांचे वारेव म्हणजे शेतकरी वारेव सोडल्यासारखीच गंमत आहे. आता या तालुक्यात असं म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे का ही लढाई भुजबळ वर्सेस मराठा आहे किंवा OBC वर्सेस मराठा आहे. ही बात एकदम साफ खोटी आहे. ही मराठी ही जी लढाई जी आहे ती महायुती वर्सेस बेरोजगारी, महायुती वर्सेस शेतकरी, महायुती वर्सेस महिलांवर होणारा अत्याचार आहे. कारण की ह्या राज्यामध्ये जर आपण बघितलं महायुती सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची अशी परिस्थिती, आता या काकांनी सांगितलं रात्री पाणी भरावं लागतं, एवढं करून पिकांना योग्य भाग. मागच्या वर्षी मी कांदे काढले, तिथं नेले, एका रात्रीत म्हणे निर्यात बंदी झाली, 5,000चा भाव होता कांदे, दुसऱ्या दिवशी 1,600 झाले, 1,700 झाले, लाखो रुपयाचा तोटा झाला. मी मागच्या वर्षी औषधवाल्याची उधारी पण अजून दिलेली नाही आहे. तो विषय जाऊ द्या, पण रोजगार का नाही? या आमच्या राज्यातले येणारे जे उद्योग आहे, धंदे, मल्टीनॅशनल ज्या कंपन्या होत्या, इंटरनॅशनल ज्या कंपन्या होत्या, मी म्हणत नाही का वेदांत, फॉक्सकॉन गेली, या शेकडो कंपन्या गेल्या, त्या गुजरातला गेल्या. जर आमच्या मराठी माणसाचा, महाराष्ट्रातील जनतेचा रोजगार, या आमच्या लेकरा बाळांच्या तोंडातला घास यांना मोदी आणि शहाच्या घशात घालायचा आहे, तर मग यांना आमचं मतदान कशाला पाहिजे? देऊ बरोबर आहे का नाही? यांना आमचं मतदान पाहिजेत कशाला आहे? जर मला म्हणायचं एकच आहे की आता आमच्या गावामध्ये MP वरून लोक येतात, मका सोंगायला येतात, UP वरून लोक येतात, कामं करायला येतात.
जर आमचाच रोजगार, आमच्याच लेकरांचा रोजगार 10 वर्षापासून जातोय महायुती सरकारच्या काळात, कुठं गुजरातला जातोय. माझं काय म्हणत, गुजरातला का जातोय तुम्ही? मोदी शहाकडनं झारखंडला न्या, ओडिसाला न्या, ते लोक खूप मागाशी, तिथं न्या. MP ला न्या, UP ला न्या. ते इकडे का? येणार नाही. का नाही, ते इकडे येणार नाही. दुसरीकडे गुजरातलाच का नेत आहे? नेमके असं कोणता दबाव आहे तुमच्यावर का महाराष्ट्रातले उद्योग उठवायचे गुजरातलाच न्यायचे, महाराष्ट्रातले उद्योग उचलायचे गुजरातलाच न्यायचे? अहो, मला एक म्हणायचं आहे, जर हेच जर चालत राहिलं, अजून जर महायुतीत सरकार आलं ना, असेच उद्योग जर गुजरातला गेले, ज्याप्रमाणे MP बिहारचे लोक आमच्या तिकडे येऊन स्वांगण्या करताय आज, मकाच्या असो सोयाबीनच्या असो, अजून 10-20 वर्षांनी आमच्या मुलांना स्वांगण्या करायला गुजरातला जावं लागेल, राजस्थानला जावं लागेल, MP ला जावं लागेल. हे कुठंतरी या महायुतीचं हे बंद झालं पाहिजे. अहो, या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही तेव्हा तुमच्या जाहिराती आज बी आमच्या लक्षात आहे, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशा जाहिराती होत्या. अजित पवार गटाचे अजित पवार असतील, आणि आपले इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, किंवा शिंदे साहेब असतील, जे आता मुख्यमंत्री आहे, यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून पक्षफुटी करून, म्हणजे आता त्यांना एक शब्द पण दिलेला जनतेने, गद्दार म्हणून, गद्दारी करून तिकडे गेले ते. तर मला एक सांगा, बाळासाहेब शिंदे साहेब रिक्षा चालवत होती, स्वतः सांगत्या, त्यांना आनंद दिघे साहेबांनी, बाळासाहेबांनी नगरसेवक केलं, आमदार केलं आणि मुख्यमंत्री केलं, ते स्वतः म्हणता, बरोबर आहे की नाही? मग जर बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, अजित पवार साहेबांना त्यांचे काका शरद पवारांनी उपमुख्यमंत्री केलं, आमदार केलं, त्यांना एवढे मोठे पद दिले. आता जे आमचे ऐका ना, आपले स्थानिक प्रतिनिधी, यांना पण ते बी सांगता की मी आलू लेलो, प्याज लेलो म्हणायचो, मला पण ते विचारलं, मुंबईचं महापौर केलं, मला उपमुख्यमंत्री केलं, परत मला म्हणजे भरपूर मंत्री केलं, मला त्यांनी सांभाळून घेतलं. कोणी? बाळासाहेबांनी सांभाळलं, शरद पवारांनी सांभाळलं. मला एक सांगा, मला जनतेला एकच म्हणायची, तर या राज्यातील जनतेला, या तालुक्यातील जनतेला मला एकच म्हणायचं आहे का बाळासाहेबांनी शिंदे साहेबांना मोठं केलं, भुजबळ साहेबांना मोठं केलं, पवार साहेबांनी अजित पवारांना मोठं केलं, यांनी मोठं केलं, त्यांना एका रात्रीतून गद्दारी करून यांनी धोका दिला, तर हे सर्वसामान्य जनतेला धोका का बरं देणार नाही? त्यांना मतदान द्यायचं कशासाठी सांगा ना? यांना मतदान द्यायचं. यांनी जर ज्यांनी मोठं केलं त्यांचा विश्वासघात गेला, तर तुमच्या आमच्या सारख्यांचा विश्वासघात का बरं करणार नाही? हो, हे आता हे सगळं तुम्ही सांगितलं, तर काय वाटतं तुम्हाला, कोणाला मतदान करायला पाहिजे? मतदान बदल झाला पाहिजे. शरदचंद्रजी पवार साहेब या नावाने भीती वाटते. महाराष्ट्रातील जनतेना, या गोरगरीब जनतेना, या शेतकरी जनतेना, या मायबाप जनतेना, या महिला वर्गानी, यांनी जर शरद पवार साहेबांचे हात बळकट केले ना, यांची ताकद नाही रात्रीतून निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवण्याची, यांची ताकद नाही ऑस्ट्रेलियामधून दुसऱ्या देशातून सोयाबीन आयात करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रडवायची, यांची ताकद नाही दुसऱ्या देशातून आयात केलेला माल आणून इथल्या शेतकऱ्यांना विकायला लावायची. यांची फक्त जिथं फाटती ना, ते फक्त एकच नाव शरद पवार साहेब. आणि ते जर नाव तुम्हाला बळकट करायचं असेल, तर त्याला एकच पर्याय, येवल्यामध्ये तुतारी आणि माणिक भाऊ शिंदे, दुसरा पर्यायच नाही. तुमचं मत माणिक भाऊ शिंदेला, तुतारीला? आमचं मत माणिक भाऊ शिंदेला, तुतारीला. जे शेती संदर्भातले प्रश्न होते आता मांडले, परंतु आपले जे मुलं आहे त्यांच्या रोजगाराच्या संदर्भात काय सांगाल? सांगायचं म्हणजे साहेब, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व समाजातील गोरगरीब लोक यांचे एक तर म्हणजे उत्पन्न नाही राहिले, आणि त्यांच्या मुलाचे अजिबात लग्न होईना, याला जबाबदार शासन, आणि लोकांना रोजगार नाही. हो, एवढं असून आणि अशी परिस्थिती झाली का ते आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहे. अशी जवान मुलं 30-30, 35-35 वर्षाची मुलं, आणि ते सर्व समाजाचे, इथं जात पात का काही संबंध नाही. हो, फक्त राज्यकर्त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावा हीच विनंती, कळकळीची विनंती. आता ह्याच मुलांना जर शिक्षणामध्ये आरक्षण असतं तर त्यांना शिकायला भेटलं. आरक्षण, हो, आरक्षण जर असतं ना, 100% ते मुलं शिकून आहे ना कुठेतरी 2 रुपयाची नोकरी करते. पण आज परिस्थिती इतकी अवघड आहे. हो, हर ग्रामीणमध्ये आहे ना ही समस्या फार. त्यासाठी जरांगे पाटील जे आता लढत आहे, तर ते योग्य? हो, जरांगे पाटील लढता म्हणजे साहेब, आपण आपले रक्ताचे भाऊबंद आपण तोडलो, पण त्या माणसाने, जरांगे पाटलांनी, हो, पुरा महाराष्ट्र असा एक केला. हो, सगळे भेदभाव बाजूला करून असं एकच व्यक्ती का, जसे शिवाजी महाराजांनी केलं ना, फक्त हे रूप फक्त बदलून घेऊन आलेले असे नेते आणि सर्व समाज त्यांनी असं एक
एक केला का त्याच्यात पाहायचं सुद्धा काम नाही. या गोष्टीमुळे आपल्या मुलांना फायदा होईल. या गोष्टीमुळे फायदा म्हणजे असं होईल का त्याच्यात पाहायचंच काम नाही. हो 100% फायदा होईल. आणि सर्व समाजाने आहे ना कमीत कमी जरांगे पाटलाचा जो शब्द असेल त्याच्या पुढं कोणी जाऊ नये. त्यांनी जे सांगेन ते ऐकावा आणि ती गोष्ट करावा ही माझी विनंती सर्वांना. पण आता सध्या मोठी टफ फाईट या ठिकाणी दिसते. एकीकडे विद्यमान आमदार असतील आणि एकीकडे भूमिपुत्र असतील, तर काय वाटतं तुम्हाला? आता आपलं तर एवढा ग्रामीण भागापर्यंत अभ्यास नाही, पण जेवढं समजतं तेवढं थोडासा अंदाज आहे. थोडा टफ फाईट तर होईल, पण भुजबळ साहेबांचे चान्सेस वाटतात. भुजबळ साहेबांचे चान्सेस वाटतात, तर का चान्सेस वाटतात? चान्सेस म्हणजे असं आहे, त्यांनी केलेले कामं हे सगळं जनतेला म्हणजे कल्पना आहे का पहिले भुजबळ साहेब यायच्या अगोदरचं येवलं आणि आता हे आलेल्या एवढ्या 20 वर्षामध्ये यांच्यामध्ये बदल हा सर्वांना दिसतोय. तर बरेचसे लोक पक्षपात सोडून त्यांना वोटिंग करत आहे. आणि आता जरी थोडंसं वातावरण म्हणजे टफ फाईट काय आहे का केवळ मराठा आरक्षण